जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी. काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी. जातनिहाय जनगणनेची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाचे श्रेय भाजपने घेण्यास सुरुवात केलेली आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने देखील रणनीती आखलेली आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक दिल्लीत झाली असून हा मुद्दा हातून निसटू नये यासाठी जातगणनेच्या इतर संवेदनशील मुद्द्यांवरून केंद्राची कोंडी करण्याची तयारी झालेली आहे. केंद्राने जातनिहाय जनगणनेची घोषणा करताच काँग्रेस देखील आक्रमक होत श्रेयवादाच्या लढाईत उतरलेली आहे. अमरावतीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी जोरदार बॅनरबाजी करत भाजपला डिवचलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी सातत्यानं लावून धरली. जातगणनेला कडाडून विरोध करणाऱ्या भाजपला अखेर नमतं घ्यावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 16 एप्रिल 2025 मध्ये पत्र लिहून हीच मागणी करण्यात आली आणि त्यावेळी देखील जातगणनेला विरोध करण्यात आला. पण आता केंद्रातील मोदी सरकारने जातगणनेचा निर्णय झाला. या सगळ्याचं श्रेय काँग्रेसने कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांना दिलं. राहुल गांधी या मागणीवर आता केंद्र सरकार काम करत असल्याचं त्याचं श्रेय घेण्याची तयारी संपूर्ण देशात काँग्रेसने सुरू केलेली आहे. भाजपकडून या निर्णयाचं स्वागत होत आहे. जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला असं वाटतं आणि ही वास्तविकता आहे की हे राहुल गांधीच्या मागणीला मोठं यश आहे. सातत्यानं राहुल गांधी म्हणत गेले की जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आणि त्याच अनुषंगानं त्यांनी सभागृहामध्ये संसदमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं की ह्या संसदमध्ये आम्ही हा अधिकार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला त्याची अनाउन्समेंट करावी लागली. पण पुन्हा एकदा राहुल गांधीजी म्हटले की ते कधीपासून सुरू होणार आहे, कधी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सन्मान्य राहुल गांधीच्या संघर्षाला यश मिळालं म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.